सिंपल क्वेश्चन आहे परत एकदा. व्हॉट आर द मेन कॉजेस बिहाइंड द राईज ऑफ अर्बन नक्षलिझम. सध्या खूप चर्चेमध्ये असलेला हा शब्द आहे, त्यामुळं ह्या शब्दावर आपल्यावर भाष्य करणं किंबहुना येत्या आगामी परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जाणार म्हणजे जाणार आहे. व्हॉट आर द मेन कॉजेस बिहाइंड द राईज ऑफ द अर्बन नक्षलिझम इन इंडिया. सजेस्ट द स्टेप्स टू प्रिव्हेंट द इट स्प्रेड. मराठीतून सांगतोय, भारतामध्ये शहरी नक्षलवादाच्या असलेले वाढीमागील मुख्य कारण कोणते, त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना लिहा. परत एका क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन्स आहे. डिमांड काय क्वेश्चनची, काय एक्सप्लेन करायचं, शहरी नक्षलवाद, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, अर्बन नक्षलिझम. यू हॅव टू जस्ट एक्सप्लेन इट. एक्सप्लेन करून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय लिहायचं तुम्हाला, परत त्याच्या संदर्भातल्या असलेल्या उपाययोजना. म्हणजे फर्स्ट सब हेडिंग्स किंवा सब क्वेश्चन्स अँड सेकंड सब क्वेश्चन्स. लोकस फोकस काय ते बघून घेऊ. लोकस सेम असणार आहे, फोकस काय, शहरी नक्षलवाद आणि उपाययोजना. बस एवढ्यामध्येच आपल्याला आन्सर लिहायचा आहे. कळतंय, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पण रिसेंटली डेव्हलप झालेल्या क्वेश्चनवर आपण मुद्दामून क्वेश्चन तयार केले. उद्या चालून राज्यसेवा असेल किंवा UPSC असेल तर त्यावेळेस तुम्हाला ते लिखाण करता आलं पाहिजे. अर्बन नक्षलिझम इट्स अ बिंग अ मोर थ्रेट दॅन युअर कन्व्हेन्शनल थ्रेट्स असं म्हटलं जात आहे. पारंपरिक स्वरूपातल्या असलेल्या भीतीदायक नक्षलवादापेक्षाही सर्वात जास्त अगर कोणता भीतीदायक असेल नक्षलवाद तो कोणता आहे, अर्बन नक्षलिझम. दिस इज अ प्रायोरिटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲज वेल एज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ट्राइंग टू कर्व दॅट द सच थिंग्स. हे तर लक्षात. मग अशा पद्धतीने काय काय आहे हे थोडंसं आपण बघून घेऊ. प्रस्तावना काय असणार आहे. प्रस्तावनेमध्ये आपण अशा गोष्टी टाकायच्या की ज्याच्या माध्यमातून नक्षलिझम सोबतच अर्बन नक्षलिझमचे काही थोडेफार प्रकारचे असलेले कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काही उपाययोजना आहे का संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहायचं आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे की बघा, मी इथं सुरुवात कशाने केलंय, नक्षलवाद. मग डेफिनेशननी पण तुम्ही करू शकतात किंवा त्याच्या कारणांपासूनही सुरू करू शकतात, कारण की क्वेश्चन मध्ये त्या प्रकारची डिमांड केलेली आहे ना की नक्षलिझमचे असलेले मूळ कारण काय आहे शहरी नक्षलिझमचे. बघा, नक्षलवाद हा मूळतः ग्रामीण आदिवासी मागास भागातील भूसुधारणा, जमिनीवरील हक्क, सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरून उभा राहिलेल्या डाव्या विचारसरणीची उग्र चळवळ स्वरूप आहे. इथपर्यंत हे आहे. बेसिकली कशाची डेफिनेशन सांगतोय तो, बरोबर आहे. पण याच्याही पुढे जाऊन मी इथं शब्द काय टाकलेला आहे, अलीकडच्या काळामध्ये त्याचे शहरी रूप म्हणजेच शहरी नक्षलवाद, जसं की विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, मीडिया, सांस्कृतिक मंच, नागरी हक्कांच्या चळवळी वैचारिक आणि संघटनात्मक पातळीवरही काय दिसते, दिसून येत आहे. म्हणजे मी एकंदरीत मी इथं कनेक्टिंग पॉइंट्स बनवलेले. काय बनवलेले, कनेक्टिंग पॉइंट्स. कनेक्टिंग पॉइंट्स का बनवले, डायरेक्ट अर्बन नक्षलिझम सांगण्याच्या पहिले एक्झामिनरला मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की बेसिकली नक्षलिझम इज अ मोर ओव्हर द रिलेटेड विथ युअर रुरल बॅकवर्डनेस. बरोबर आहे. ग्रामीण भाग किंवा तुमच्या त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आदिवासी भागाशी निगडीत असलेली समस्या आहे. परंतु आजकालच्या काळामध्ये याचं रूपांतर काय झालेलं आहे, बदललेलं आहे. आणि यांचं रूपांतर ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हे रूपांतर बघता वेळेस आपल्याला लक्षात येते की हे रूपांतर कशामध्ये बदललेलं आहे, तर तुमच्या असलेल्या अर्बन नक्षलिझम मध्ये. आर यू गेटिंग माय पॉइंट्स, समजतंय. ह्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये तुम्हाला इथं प्रश्नांची असलेली सांगड घालताना अशा प्रकारचा प्रस्तावना लिहायचं आहे. कळालं हे. आता स्ट्रक्चर कसं बनवणार तुम्ही मला बनवून दाखवा. किती मिनिटं, परत 6 मिनिटं. लिहा. बघूया आपण कशा पद्धतीने याला स्ट्रक्चराइज आपण करू शकतो आणि या स्ट्रक्चरमध्ये काय काय असायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर बनवू शकतात. काय असणार आहे स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे बॉडीचं स्ट्रक्चर सांगायलो बरं मी. प्रस्तावना आपण बघितली, प्रस्तावनेनंतर आपण काय करत असतो, बॉडी लिहित असतो ना. बॉडीचं स्ट्रक्चर कसं असेल, शहरी नक्षलवाद वाढण्याची मुख्य कारणे, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना, अलीकडील आकडेवारी आणि भारत सरकारचे नवीन उपक्रमांचा उल्लेख. हे का करणं गरजेचं आहे, कारण की सध्या रिसेंटली जर खूप भारत देशामध्ये अशा प्रकारचा असलेल्या नक्षलिझमचा प्रमाण वाढत असेल तर अशा वेळेस सरकारने काहीतरी स्टेप उचललेच असतील किंवा त्या संबंधित काही आकडेवारी पब्लिश केले असतील तर त्याच्यावर आपल्याला क्रिटिसाइज करताना किंवा त्या प्रकारे टीका टिप्पणी करताना ह्या गोष्टींचा आधार असायला पाहिजे. मग फर्स्ट आपण काय सांगायचं की शहरी नक्षलवादाची असलेल्या वाढीची कारणे कोणती कोणती.
मुख्य कारण. मी सध्या तर इथं 4 पॉईंट घेतलेले, तुम्ही अजून ऍड ऑन करू शकता. बेसिक त्या गोष्टी आपण त्या पद्धतीने बघतो. मग याच्यामध्ये काय असणार आहे, सामाजिक आर्थिक वंचित आणि असमानता. ऍब्सोल्युटली आपल्याकडे इनइक्वॅलिटी हा सगळ्यात मोठा असलेला काय आहे, प्रॉब्लेमॅटिक घटक आहे. आपल्याकडे आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्वरूपातली देखील असमानता आपल्याकडे नक्षलवादाला काय देतीये, जन्म देतीये. बघा ना तुम्ही, इव्हन तो प्रादेशिक असमानता पण हा एक फार मोठा घटक आहे बरं त्याच्यामध्ये. कोणता, प्रादेशिक असमानता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिजनल डिस्पॅरिटीज म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी बघणार नाही, सहसा नसतंच तसं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी नक्षलवाद बघितला का, नाही. कधी पेपरमध्ये पण नाही वाचण्यात आलं ना तुम्हाला. तुम्हाला जास्तीत जास्त नक्षलवाद कुठं दिसणार आहे, लिस्ट डेव्हलप्ड मध्ये दिसणार आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो तर ही सगळी असमानता, मग ती सामाजिक असू द्या, आर्थिक असू द्या, इंबवना राजकीयही असू द्या, राजकीय ही घटक फार महत्वाचा आहे बरं. याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता त्याच्यामध्ये, कशामध्ये, राजकीय. कारण की रिप्रेझेंटेशन भेटत नाही ना तुम्हाला. इतके दिवस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये टेक ऑफ ग्रँड मध्ये घेतलेला आहे आदिवासी समुदायाला. तुम्ही वोटिंगसाठीच आहात फक्त, बाकी नाहीये. मग त्यांचं रिप्रेझेंटेशन नसल्या कारणामुळं पर्टिक्युलर त्या रिजनमध्ये काय आहे, नक्षलवादीचे चळवळ्या वाढत चाललेल्या आहे. ते तुम्ही मेन्शन करू शकतात. दुसरं काय आहे, वैचारिक दिशाभ्रम आणि शैक्षणिक परिसराबाबत असलेले मुद्दे. आता इथं अर्बन नक्षलिझमवर जास्त फोकस केला जातोय. मग अर्बन नक्षलिझमच्या संदर्भामध्ये सांगता वेळेस काय दाखवलं इथं, वैचारिक स्वरूपातली असलेली दिशाभ्रम हा सगळ्यात मोठा संदर्भ आहे. की तुमच्याकडं असलेल्या मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीजमध्ये, मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये ह्या प्रकारच्या गोष्टींवर काय केल्या जातंय, फोकस केल्या जातोय की वैचारिक पातळीमध्ये तुम्हाला कसं डायव्हर्ट केल्या जाईल. मग अशा पद्धतीचा हा एक काय आहे प्रॉब्लेम आपल्याला तिथं दिसून येतोय. फक्त एक काम करायचं, जेव्हा आन्सर लिहिता त्यावेळेस डिरेक्टली कोणत्याही युनिव्हर्सिटीचं नाव लिहायचं नाही. नाही तर आपल्याला सगळ्यांना माहिती त्या युनिव्हर्सिटी कोणती आहे, त्याच्यामध्ये काय प्रकार घडतात हे सगळ्यांना माहिती. हा, गरजच नाही ना. मग अशा पद्धतीने हे टाळायचं. का टाळायचं, कारण की पर्टिक्युलर हायलाइटेड नाही होऊ द्यायचं आपला आन्सर. एकदम आपलं जे आन्सर आहे ते क्रिटिक ओरिएंटेशन असणार आहे, क्रिटिसायझिंग ओरिएंटेशन नाहीये. ह्याच्यातला डिफरन्स समजून घ्या. क्रिटिक ओरिएंटेशन असलं पाहिजे. मग वैचारिक भ्रमंत असेल, दिशाची भूल केलेली असेल, अशा पद्धतीने शैक्षणिक परिसरामध्ये केलेले काही मुद्दे असतील, हे तुम्ही मेन्शन करा तिथं. हे मुख्य कारण आहे ना आपल्याकडे अर्बन नक्षलिझम वाढण्याचे. त्याच्यानंतर राज्यावरील अविश्वास आणि शासनातील त्रुटी, हाही मुद्दा फार महत्वाचा आहे. असं नाही ना की फक्त त्यांच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. माइट बी सरकार गेटिंग फेल टू डिलिव्हर द सच काइंड ऑफ थिंग्स ना. कदाचित सरकारकडनं काही गोष्टी गेल्या नसतील म्हणून तुमचा मतभेद आहे, म्हणून त्या प्रकारचा असलेला अविश्वास निर्माण झालेला आहे. हेही तुम्हाला मेन्शन करता येऊ शकतं. का, कारण की ते मेन्शन केलं तर तुम्ही दोन्ही बाजू दाखवताय ना. एक बॅलन्सिव बाजू कशी दाखवताय की सरकार कुठेतरी फेल झालंय म्हणून अर्बन नक्षलिझम वाढलंय, किंवा त्यांच्या विचारामध्ये काहीतरी फरक पडलाय म्हणून ते तसे झालेले. कळालं, म्हणजे तुम्हाला आन्सरमध्ये काय करता येतं, बॅलन्सिवनेस आणता येतं. गेटिंग माय पॉइंट्स. आफ्टरवर्ड्स काय सांगायला पाहिजे, संघटनात्मक असलेले कारणे जसं आहे की निधी आहे, तंत्रज्ञान आहे आणि नेटवर्क्स आहे. ह्या गोष्टींचाही वापर करून अर्बन नक्षलिझमचे असलेले काही संस्था असतात, नाव नाही घ्यायचं आपण. मग अशा पद्धतीने त्या संस्थांमध्ये कंटिन्युअसली काय असतात, वैचारिक मतभेद असतात, पर्टिक्युलर त्यांच्यामध्ये असलेले वादविवाद असतात आणि याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याकडं अर्बन नक्षलिझम वाढायला सुरुवात झालेली आहे. समजतं हे. ह्या सगळ्या गोष्टींचं तुमच्या स्ट्रक्चरमध्ये कारण काय आहे, मुख्य कारण कोणती कोणती आहे, हे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट्स. चलायचं पुढं. बघा अजून काय असणार आहे मग त्याच्यावर, त्या संदर्भात असलेले उपाययोजना. कसं तुम्ही उपाययोजना करणार आहे, नियंत्रण कसं करणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी मजबूत करणे. मग याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे ऍक्टचा संदर्भ पण देऊ शकतात की कशा पद्धतीने भारत सरकार आणि विशेषतः महाराष्ट्र सरकार त्या प्रकारच्या कायद्यांचा वापर करून इथं ज्या काही अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजला प्रिव्हेन्शन करते. मग अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, मोक्का आहे, अशा प्रकारच्या कायद्यांचाही तुम्ही संदर्भ तिथं देऊ शकतात. दुसरं काय आहे, समावेशक विकास आणि शासनात सुधारणा. तुम्ही ह्याही गोष्टी मेन्शन करायला पाहिजे. फक्त जसं बोललो ना की बंदूक घेऊन किंवा पिनेटिव्ह मेजर्स तुम्हाला नाही पाहिजे, रिफॉर्मेटिव्ह मेजर्स पण तुम्हाला तिथे असायला पाहिजे. तुम्ही रिफॉर्म कसं करणार आहे, मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, सर्वसमावेशक विकास, सबका साथ सबका विकास, त्यानंतर शासनामध्ये सुधारणा. रिप्रेझेंटेशन द्या तुम्ही. रिप्रेझेंटेशन देता वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायला पाहिजे की काय आहे, कसं आहे. त्याच्यानंतर वैचारिक
प्रतिवाद असला पाहिजे, युवकाशाही संवाद असला पाहिजे. सगळ्यात मोठा तोच प्रॉब्लेम आहे ना आपल्याकडं. अर्बन नक्षलिझम मध्ये डायव्हर्टेड पर्सन कोण असतात? यस, युथ मुलं आहे. मग युथ मुलांसोबत तुम्ही काय केलं पाहिजे? संवाद साधला पाहिजे. संवाद से ही अच्छा हो सकता है असं म्हटलं जात आहे. संवादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. डायलॉग्स नहीं किया तो ऑटोमेटिकली आपकी बंदूक लेके आपने वहां पे एक्शन लेना चालू किया तो वो भी क्या उठाएंगे, फिर बंदूक ही उठाएंगे. संवाद साधा ना, प्रतिवाद करा. नेमकं प्रॉब्लेम्स काय आहे, डिबेट डिस्कशन करा. डिबेट डिस्कशन करून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सोल्युशन फाइंड आउट करा. तरच तुमच्याकडे हे नक्षलवादाचे असलेले प्रॉब्लेम्स, मग ते ग्रामीण भागातल्या सुद्धा किंवा शहरी भागातल्या सुद्धा, इट कॅन बी सॉल्व बाय वे ऑफ ओनली डायलॉग्स. म्हणून तर भारत सरकारने काय केलेलं आहे, नेहरू युवा केंद्र नावासारख्या असलेल्या योजनांना परत एकदा रिॲक्टिव्हेट केलेलं आहे. कोणतं? नेहरू युवा केंद्र नावासारख्या योजनेला परत रिॲक्टिव्ह केलेलं आहे. का केलेलं आहे? कारण की ह्या युवा केंद्रामधून लोकांसोबत विशेषतः कोणासोबत? युवा वर्गांसोबत काय करायचंय? डायलॉग्स करायचा आहे, संवाद करायचा आहे. कल्चरल अल्टरनेशन्स आपण ज्याला म्हणतोय तेही तुम्ही करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर्स करतात जेव्हा तुम्ही उपाययोजना करता. कारण की लॉंग टर्म हे असणार आहे. शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही बंदुकीने त्याला काय करू शकतात? सप्रेस करू शकतात. बट लॉंग टर्म में आपको क्या करना पडेगा? यही करना पडेगा ना. मग अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी तिथं मेन्शन करायच्या. कळतंय? समजतंय? नेक्स्ट काय असेल त्यांचं? पुनर्वसन, मुख्य प्रवाहात पुनर्ग्रहण करणे आणि नागरी समाजाची भूमिका जास्त बजावणे. हे तुम्हाला म्हणजे सिव्हिल सोसायटीज म्हणतो ना आपण, त्या सिव्हिल सोसायटीचे अवेअरनेस प्रोग्राम जे असतात की आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कशा पद्धतीने आहे, तर यांचं असलेले तुम्ही प्रोग्राम लॉन्च करा. त्या पद्धतीने मुख्य प्रवाहात आणण्याची असलेली शाश्वती द्या त्यांना. काय पाहिजे तुमचे बेसिक प्रॉब्लेम्स काय? रोजगार नाहीये, रोजगाराची निर्मिती करा. त्या प्रकारचं दारिद्र्य वाढलेलं आहे, दारिद्र्य कमी करण्याचे आश्वासन तरी द्या. ऍटलिस्ट त्या प्रोग्रामचा असलेला लॉन्च करा तुम्ही. बऱ्यापैकी विद्यार्थी इथं डायव्हर्ट होणार नाही. समजतंय का? हे ऑटोमॅटिकली जर तुम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंट करायला लागले तर त्याच्यातून काय होऊ शकतो? फायदा होऊ शकतोय. ब्रेन स्ट्रोमिंग होती का? ह्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहे ऑलरेडी, फक्त आपण काय करतोय? त्याला ब्रेन स्ट्रोमिंग करतोय. कारण की ह्या गोष्टी रिकॉल करता येत नाही आपल्याला अँड मुवमेंटवर. म्हणून हे आपण इथं परत परत त्या गोष्टी बघतोय. ठीक आहे, चलो. भारत सरकारने काय काय केलेलं आहे परत एकदम काय करायचंय? मेन्शन करायचं. 2026 पर्यंत भारताने काय केलेलं आहे? पूर्ण नक्षलवाद मुक्त भारत ठरवलेलं दिसून येत आहे. मग पूर्ण नक्षलवाद ह्या शब्दामध्ये काय येणार आहे? दोन्हीकडचा नक्षलवाद, ग्रामीण भाग आणि शहरी. आपण तिथं त्या प्रकारच्या गोष्टीवर केलेला आहे. मग याच्यामध्ये ह्या त्रिसूत्रांचा कार्यक्रम केलेला आहे. व्हेरी 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 IMP. कोणत्या कोणत्या त्रिसूत्री आहे? संवाद, सुरक्षा, समन्वय. 3S सगळ्यात महत्वाचं. हे तुमच्या आन्सरमध्ये असायलाच पाहिजे. असायला म्हणजे खूप डिमार्केटेड असलेल्या लाईन्स आहे. काय काय असणार आहे? संवाद, सुरक्षा आणि समन्वय. ह्या 3S नीच पण तुम्ही काय करू शकतात? नक्षलवादाची पायामुळं उखडून फेकू शकतात. सिंपल आहे की नाही? फक्त हे वर्डिंग जे असतात ना लेकरांनो, त्या वर्डिंगचं तुम्हाला प्रॉपरली तुमच्या आन्सरमध्ये पुट करता आलं पाहिजे. कारण की शासनाने ह्या सगळ्या गोष्टी करताय तर त्याचा असलेला अल्टिमेट उद्देश काय आहे? इथं नक्षलवादाचा समूळ नष्ट करणे. संवाद, सुरक्षा, समन्वय. राज्य सरकारने पण सायबर देखरेख, ड्रोन, उपग्रह निरीक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचाही त्या प्रकारचा वापर वाढवायला पाहिजे. सुधारित पुनर्वसन धोरण आपण स्थापित करायला पाहिजे. आर्थिक सहाय्यता, गृह सुविधा, विविध योजनांच्या माध्यमातून तुम्ही अर्बन नक्षलिझम काय करू शकतात? कमी करू शकतात. म्हणून तर बघा ना, भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजनामध्ये त्या प्रकारचं विशेषतः शहरी भागातल्या लोकांमध्ये, विशेषतः झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काय केलेलं आहे? योजना आणायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा अल्टिमेट एम काय आहे? की पुअरेस्ट ऑफ द पुअर पर्सन जो असणार आहे तो का बरं त्या प्रकारच्या गोष्टीला सपोर्ट करायला लागलाय? कारण की त्याच्याकडे बेसिक राहायला काय नाहीये, घर नाहीये. मग प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात तर लागूच केली होती, आपण कुठं लागू करायला लागलेले? शहरी. दिस इज अ मेजर रिझन की ज्याच्यामुळे आपल्या भारत सरकारने ह्या सगळ्या गोष्टी करायला केलेल्या आहे. तुम्ही उत्तर मध्ये लिहू शकता. येते लक्षात? हे पॉइंट्स आहे ना, हायलाइटेड पॉइंट्स असतात. हे तुमच्याकडं साईड बाय साईड लिहित चला, म्हणजे तुम्हाला परत एकदा रिव्हिजन करता वेळेस ह्या गोष्टींचा वापर करता येऊ शकतो. गेटिंग माय पॉइंट्स? चलायचं पुढं. चलो, काय काढायचं आता आपल्याला? निष्कर्ष. काय निष्कर्ष? सिंपल निष्कर्ष असणार आहे. शहरी नक्षलवाद केवळ कायदा सुव्यवस्था विषय न राहता सामाजिक न्याय, विकासातील असमानता, शासनातील
विश्वास आणि वैचारिक संघर्ष यांचा एकत्रित परिणाम म्हणून समाजाची गरज आहे. हे एक त्या प्रकारचं असलेलं तुम्ही निष्कर्ष काढू शकता. याला कॉम्बॅट करण्यासाठी, शहरी नक्षलिझम कमी करण्यासाठी, प्रभावी प्रतिबंधनासाठी कठोर पण न्याय सुरक्षा कारवाई बरोबरच समावेशक विकास, संविधानिक मार्गाने असंतोष व्यक्त करण्याच्या संधी, सगळ्यात महत्वाचं आहे बरं. संधी द्या कोणाला? ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे. सप्रेस नका करू. त्यांना तुम्ही सप्रेस करायला जाशाल ते अजून काय होणार आहे? बरोबर की नाही? स्प्रिंग को जितना दबाओगे भाई उतनी ही उछलेगी ना. मग हा प्रॉब्लेम तोच आहे. आपल्याकडे त्यांच्यासोबत संवाद साधत नाही, समन्वय करत नाही, कोऑर्डिनेटिंग करत नाहीये. परिणाम स्वरूप आपण त्यांना टेक ऑफ ग्रँड मध्ये घेतलेलं आहे की नाही, तुम्ही बोलायचंच नाही. मग बोलायचंच नसेल तर मग त्या प्रकारचं असलेलं तुम्ही काय करणार ना. मग त्यांना संविधानिक मार्गाने त्यांची मत मांडण्याचा काय द्या, अधिकार द्या. ऑटोमॅटिकली इथं समन्वय साधता येईल. युवकांना सकारात्मक राजकीय सामाजिक सहभागाची काय द्या, संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक काय आहे, गरजेचं आहे. रेमेडी आलं लक्षात आहे? एकदम सिंपल क्वेश्चन होता. अवघड होता नाही, फक्त लिहायला अवघड होता सर. समजायला आम्हाला समजतंच सगळं, आणि हे रिअल फॅक्ट आहे. समजायला आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. हे सगळं झालेलं आहे तुमचं, किंबहुना तुम्हाला हे जनरलाइज असल्यामुळे हे माहिती पण आहे. पण त्याला फक्त प्रॉब्लेम कशामध्ये येतो? मांडण्यामध्ये, स्ट्रक्चर बनाने प्रॉब्लेम आता है. पण तुम्हाला सांगितलं ना, ओव्हर द टाइम ह्या पण गोष्टी प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात. कसं माहितीये का? डेली आन्सर रायटिंग, डेली 2 तरी क्वेश्चन लिहिले पाहिजे, मिनिमम 2 क्वेश्चन. 1 तास लागतो बघून लिहायला. न बघता तर अजून आपली कॅपॅसिटी अजून एवढी वाढवली नाहीये. आणि माझी तर अपेक्षा आहे की तुम्ही सुरुवातीला कसं बघा, बघून लिहा. का हरकत काय ना. बघून लिहिणं म्हणजे वाईट थोडी आहे. इन्फॉर्मेशन गेन पण होती, रायटिंग स्किल पण वाढती, 2 गोष्टी आपल्या हाताखालून पण जातात. बेनिफिट विन विन सिच्युएशन आहे. कारण की तसं त्या प्रकारे आपण तर कधी सॉल्व्ह करणारच नाही ना मनानी. त्यामुळे बघून जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे.